पर आज रत्नागिरीमध्ये 19,550 कोटी रुपयाचा सेमीकंडक्टरचा जो प्रकल्प होता त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आणि हा कार्यक्रम पार पडत असताना या कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित होते, इंजिनिअरिंग कॉलेजचे, पॉलिटेक्निकचे, ITIचे. याचं कारण की त्यांनाच पुढे भविष्यामध्ये जिथे जॉब मिळणार आहे आणि तिथे थोडं आपण ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये देखील टाटांबरोबर जो आपला MOU झालेला आहे त्या टाटा स्किल सेंटरचा पुन्हा एकदा MOU या सेमीकंडक्टरच्या कंपनीबरोबर आपण केला आहे आणि याच्यातनं जवळजवळ 30,000 बेरोजगार मुलींना रोजगार मिळणार आहे. 1,500 मुलांना परदेशामध्ये नेऊन त्यांच्या कंपनीमध्ये जे काही ट्रेनिंग लागतं त्याची शिकवण ते देऊन आणणार आहेत आणि त्यांना देखील परमनंट जॉब इथे त्यांनी द्यायचं मान्य केलं आणि काल त्याच्याबरोबर त्यांचा जो MOU होता तो त्यांनी गव्हर्नमेंट बरोबर केलाय. त्याच्यामुळं अनेकांना रोजगाराची संधी या ठिकाणी आता प्राप्त झालेली आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी मला पत्रकार परिषदेतनं स्पष्ट करायच्या होत्या. एक म्हणजे वाटतला डिफेन्स क्लस्टरच्या बाबतीमध्ये जो आम्ही निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भामध्ये मी शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करतोय. आज तिथं मोजणीला जे गेलेले होते ते मला न सांगता गेलेले होते, ती मोजणी आपण थांबवलेली आहे. तिथल्या शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन करून तिथे आम्ही प्रकल्प करणार आहोत आणि मिऱ्याच्या बाबतीमध्ये देखील स्पष्ट माझी भूमिका मी 8 दिवसापूर्वीच केलेली आहे. तिथल्या लोकांना जे पाहिजे तेच आम्ही करणार आहोत आणि त्या संदर्भात आज संध्याकाळी काही लोकांना मी भेटणार आहे आणि मिऱ्याच्या संदर्भातला निर्णय देखील मी आजच जाहीर करणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये बेरोजगारी दूर व्हावी हाच प्रामाणिकपणाचा उद्देश होता आणि त्याचा संकल्प 19,550 कोटीच्या प्रकल्पानं पूर्णत्वाला जातोय. हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय महत्वाची बाब आहे. मोजणीला मी ऑलरेडी त्यांना 2 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं. शेतकऱ्यांबरोबर माझी चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे स्वतःचं डोकं चालवून तुम्ही हे करू नका, लोकप्रतिनिधी म्हणून मला त्यांना बोलवू दे आणि म्हणून मला कळल्यानंतर ताबडतोब तातडीनं त्यांना मी परत बोलवलेलं आहे. तिथल्या ज्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी देखील मी बोललोय, तुमच्यासमोर जाता मी बोललो, त्यांनी देखील समाधान व्यक्त केलेलं आहे. चर्चेअंती आम्ही नक्की याच्यातनं मार्ग काढू याची आम्हाला खात्री आहे. भूसंपादनचे कोण ते काय भूमी अभिलेखचे गेले होते. मिऱ्याच्या बाबतीमध्ये परवा मी मिऱ्यावासियांना निमंत्रण दिलं होतं, परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्याच्यानंतर परवा देखील रेल्वे स्टेशनच्या कार्यक्रमामध्ये मी बाळासाहेब मानेंशी चर्चा केली की तुम्ही याच्यामध्ये लीड केलेलं होतं, आपल्याला लोकांना पाहिजे तेच अपेक्षित करून द्यायचं आहे, लोकांच्या विरोधात जाऊन काही करायचं नाही. तर आज मी त्यांच्याशी काही बोललेलो नाही, ते घाईत असल्यामुळं. आज मी संध्याकाळी त्यांच्याशी बोलेन आणि त्याच्यानंतर जर कोण मिऱ्यावासीय भेटायला आले त्यांच्याशी चर्चा करून निर्णय करेन. काही लोकांशी मी चर्चा करतोय, परंतु आज किंवा उद्यामध्ये मिऱ्याचा निर्णय मी फायनल करणार. नाही, मला असं वाटतं की मला त्या बैठकीवर बोलण्याचा काही अधिकार नाही. भाजपचे नेते त्याच्यामध्ये लक्ष घालतील. परंतु एक जे मी त्याच्यातनं वाचलं ऐकलं की 20 वर्ष अन्याय झाला, भाजप संपवण्याचा प्रयत्न. मी डायरेक्टली इनडायरेक्टली काय माझं त्यांनी नाव घेतलं होतं नाही मला माहित नाही, परंतु त्याचा मला एक खुलासा एवढ्यासाठीच करायचं की काही लोकांचा कदाचित गैरसमज झाला असेल. माझ्या बाबतीत जर असेल, मला माहित नाही, मी असं म्हटलं माझं नाव त्यांनी घेतलेलं नाही कोणी, पण माझ्या बाबतीत जर असेल तर मी 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं लढलो. 2004ला 2000ला तत्कालीन मला मतदान करणारे हे जनता माझ्यासोबत राहिली, पण मला मदत करणारे आजही उबाठामध्ये आहेत. 2004ला मी काही संपवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच होतो. दुसरी निवडणूक देखील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनंच लढवली. त्याच्यामुळे माझा त्याच्यामध्ये काही वैयक्तिक मला ते बोललेलं नसतील आणि त्याच्यामुळे मी काही गैरसमज करून घेणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की तिसरी निवडणूक जी मी लढलो ती BJP सेपरेट लढली, काँग्रेस सेपरेट लढलं, राष्ट्रवादी सेपरेट लढलं आणि UBT सेपरेट लढलं, मी शिवसेना सेपरेट लढली, त्याच्यामध्ये मी लढलो. बरं, ते अलायन्स कुणी तोडली? ते एकनाथ खडसे साहेबांनी तोडली. आता एकनाथ खडसे साहेब अजून महाविकास आघाडीतच आहेत, त्याच्यामुळे मी संपवलं नाही ना ते.
किंवा 2004ला माझ्या बाजूनं सन्माननीय बाळासाहेबांच्या विरोधामध्ये काम करणारे जे काही शिवसेनेचे जे पदाधिकारी होते माझ्यासोबत, ते आजही युबीटीत आहेत. मग मी कसं काय भाजप संपवलं? माझा काही संबंध पण नाही. मी सगळ्यांचा आदर करतो, त्यांचा देखील आदर केलेला आहे. अनेक कामं बीजेपीच्या सगळ्या लोकांनी सांगितलेली करणं ही माझी जबाबदारी आहे, मी करतो. आणि म्हणून कालच्या बैठकीवर मला काही बोलायचं नाही. त्याचा निर्णय देवेंद्रजी. काही लोकांनी सांगितलं की मी सोयीस्कर देवेंद्रजींचा वापर करतो. माझे संबंध देवेंद्रजींशी हे आजचे नाही आहेत. 2004ला मी आमदार ज्यावेळी झालो त्यावेळीपासून मी देवेंद्रजींना ओळखतो. त्याच्यामुळं देवेंद्रजींचा मी जर वापर करून घेतो, त्यांना झालं नाही ना, त्यांना जाऊन विचारावं, त्यांना जाऊन सांगावं बाबा उदय सामंत असं असं वागतो. तर मला असं वाटतं की कालची मिटिंग ही माझ्यासाठी नव्हती. मला गैरसमज करून घेण्याचं काही गरजच नाही. सर, असा एक सूर लावला जातो की कोणत्याही परिस्थितीत उदय सामंत त्यांना पाडायचं, लोकांची मतं आहेत आणि म्हणूनच कदाचित भाजपची संमती आहे म्हणून बाळामाने उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करतो. मला लोकशाहीत कोण कुठं प्रवेश करतो याच्यावर अजिबात चर्चा करायची नाही. माझ्या नशिबामध्ये जर जिंकायचं असेल, जनतेचे आशीर्वाद जर माझ्याबरोबर असतील, तर कोणाचे मनसुबे हे योग्य ठरणार नाहीत. आणि म्हणून मला त्यांच्यावर टीकाच करायची नाही ना. फक्त माझं एकच म्हणणं आहे की टीका करताना त्यांनी असं दाखवून द्यावं. आता दुसरं ते काय म्हणतात की मी म्हणजे आता त्यांच्या व्यासपीठावर बसलेले अनेक लोक 2004ला माझ्या प्रचारात होते. म्हणजे बीजेपी मी संपवली की व्यासपीठावर बसलेल्या लोकांनी संपवली? त्याच्यामुळे संभ्रम नको. आणि माझे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. मी कोणालाही कधी दुखावलेलं नाही. आणि एक लक्षात घ्या, मीच जर टार्गेट असेल तर त्याचा निर्णय रत्नागिरीतली जनता घेईल ना. बरोबर आहे की नाही? मला निवडून आणायचं नाही आणायचं, मी लोकशाहीतला एक भाग आहे. मी ह्या सगळ्यांच्या ह्याला उत्तर का देऊ? आणि मी जसं मानत नाही की ते माझ्याबद्दल बोलले, तर मला काही गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. आणि माझे देवेंद्रजींचे संबंध हे आज कोणामुळे आहेत किंवा कोणामुळे नाहीत हे बोलण्याची काही गरज नाही. आणि माझे देवेंद्रजींची काय संबंध आहेत हे मी परवा देखील सांगितलं की जेव्हा बाळासाहेबांबद्दल मातोश्रीला गेल्याचा विषय आला तर मी त्यांची बाजू घेतली की लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही भेटायचा अधिकार आहे. सणानिमित्तानं आहे, काही निमंत्रणाच्या निमित्तानं आहे, तर कोण कसं काय आक्षेप घेऊ शकतात. आणि मला जर कोणी शिव्या घातल्या तर माझ्या ते शिवी जर घातली तर माझ्यासाठी ती ओवी आहे. असं तुम्हाला सांगितलं कोणी? बातम्या अशा काही येऊ शकतात. मी एक सांगू का, बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी सुद्धा वैयक्तिक मित्र म्हणून भूमिका आहे. आणि हे मी अनेक वेळा मी पुराव्यानेशी सिद्ध करेन. मी देवेंद्रजींशी बोललेलो आहे. माझ्याबद्दल या लोकांचा काय गैरसमज आहे मला माहित नाही, परमेश्वराला माहिती. मी कुठेही भाजपच्या लोकांना सहकार्य करण्याचाच प्रयत्न केलाय. तुम्ही दीपक पटवर्धनना विचारा. दीपक पटवर्धन साहेबांचं जे नगर वाचनालयाची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये कोणी सहकार्य केलं, कोणी नाही केलं हे त्यांना कधीतरी विचारा. ज्या उभाठानं दीपक पटवर्धन साहेबांना कायमस्वरूपी त्या ह्याच्यातनं नकार देऊन ते नगर वाचनालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, ते मी त्यांच्या ताब्यात दिलं. अशोक मयेकर साहेबांचे माझे संबंध चांगले आहेत. त्यांच्यानंतर कोण बीजेपी तर सगळ्या नेत्यांनी, मी तर परवा रवींद्र चव्हाण, बाबा परोळेकर साहेबांचे माझे संबंध चांगले आहेत. मी परवा सगळ्या संघांच्या लोकांना भेटून आलो. आज देखील कदाचित मी आनंद मराठे साहेबांना भेटणार आहे. तर मला असं वाटतं की गैरसमजातनं काही घडू नये हीच माझी इच्छा आहे. आणि शेवटी याचे पडसाद जे आहेत हे फक्त रत्नागिरीपुरते मर्यादित राहत नाही, त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू शकतात. त्याच्यामुळे 3 नेते जर अतिशय कॉन्क्रीट पद्धतीनं काम करतायत आणि महायुतीचं सरकार आणणं हे जर आपलं ध्येय असेल तर मला हक्काने येऊन सांगावं ना. माझं जर काही चुकत असेल मला हक्काने येऊन सांगा ना. मी ओपन आहे, मी कोणालाही भेटतो. महायुतीचं 85% जागा वाटप हे संपलेलं आहे. उर्वरित 15% जागा वाटप हे 8 दिवसामध्ये पूर्ण होईल. नाही, मी तर सांगतोच ना. मी आज पण पाहिजे तुमच्या समोर फोन लावू शकतो. माझ्याबद्दल त्यांचा काय गैरसमज बघा. लोकशाहीतल्या ही प्रक्रिया आहे. मी कुणी सांगावं 25 वर्षामध्ये त्यांच्या इव्हन बाळासाहेबांच्या विरोधामध्ये कधी वाईट बोललो. इव्हन बाळासाहेबांनी जे मला काम सांगितलं ते माझं आहे असं काम समजून मी काम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातनं काय गैरसमज झाले असले तर मी त्याला करू काय. पण माझं तर कोणाशीच वाकडं नाही. आणि
ज्यांना मला पाडायचं आहे त्यांना शुभेच्छा आहेत. सर तुमच्यापैकी जनता ही तुमचं जनता जनार्दन आहे, जनता ठरवेल तेच तुम्हाला मान्य. मतदार हेच माझे परमेश्वर आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझे सहकारी काही कारणानं जर नाराज झाले असतील मी त्यांच्याशी बोलेन ना, आणि त्यांना मला पाडायचंच असेल तर कुठं माझं पोट राजकारणावर आहे. त्याच्यामुळे तो काय गुहागरच्या बाबतीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी आणि अजितदादा जो निर्णय घेतील तो महायुतीच्या सगळ्यांना मान्य राहील, हे काल रवींद्र चव्हाण साहेबांनी देखील सांगितलं. आता कालचं उदाहरण बघा, काल मी रवींद्र चव्हाणांच्या पीएवर का चांगलं बोललो, तर उबाठाच्या एका आमदारानं त्यांच्यावर टीका करत रवींद्र चव्हाण साहेबांवर निशाणा साधलेला होता. कोणी कोकणातलं बोललो नाही, मी जाहीरपणानं बोललो. बघा, मी जे काय करायचं आहे ना ते मी जाहीरपणानं करतो, आणि जी कालची मिटिंग झाली त्याला मी मानतो ती माझ्यासाठी झालेली नाही, आणि माझ्याबद्दल काही गैरसमज झाले असले बसून मिटवीन ना, मी कशाला प्रेसला बोलेन ना. अशा प्रश्नांची उत्तरं मी एका वाक्यात दिलेली आहेत. मला तुम्ही झेपेल असेल प्रश्न विचारा, माझी तब्येत बघा तसे प्रश्न विचारा, उगाच इंटरनॅशनल लेवलचे मला प्रश्न विचारू नका. निलेशजी राणे हे महायुतीचे उमेदवार असतील आणि निलेशजी राणेंना निवडून आणण्यासाठी ते जसं जीवाचं रान करतील तसं आम्ही देखील जीवाचं रान करू. मी महायुतीचे उमेदवार असल्याचं मी बाकी काहीच बोललो नाही. महायुतीचे उमेदवार असले काय झालं आपण चांगला आहे ना. कुणबी समाजाला न्याय मिळाला. कुणबी समाज एक कुणबी भवन मागत होतो, 2 मिळाली. कुठे वाद सुरू आहेत? नाही, इथं कुठं वाद सुरू आहेत? वाद कधी होतो लक्षात ठेवा रानडे साहेब. वाद ज्यावेळी तुम्ही मला शिवी घातल्यानंतर मी तुम्हाला शिवी घालतो तेव्हा वाद होतो. तुम्ही मला शिवी घालताय मी ओबी आहे म्हणून सांगितलं तर वाद कसा काय होतो? त्यामुळे थोडं ते चेंज करा. माझ्याकडे काही वाद नाही, पण मगाशीच सांगितलं त्यांची शिवी मला ओबी सारखी आहे. त्याच्यामुळे वाद कधी होतो? तोंडाला तोंड लागतं तेव्हा वाद होतो. त्याच्यामुळे रत्नागिरी मतदारसंघामध्ये भाजप शिवसेनेमध्ये वाद नाही, हे प्रामाणिकपणानं पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो. त्याच्यामुळे त्या कोणाचे माझ्याबद्दल जर काही गैरसमज झाले असतील आणि बीजेपीला तिकीट दिलं महायुतीनं तर मला कुठं मी प्रचार करेन ना. महायुतीला जर तिकीट दिलं बीजेपी म्हणून मी प्रचार करेन, त्याच्यामध्ये मोठंसं काय. म्हणून रत्नागिरीचं रूपांतर वाद म्हणजे, आणि मला तुम्ही माझी हिस्ट्री काढून सांगा मी कोणावर वाद घातला का? मी वाद घालणाऱ्यांच्या नादालाच जात नाही, तेव्हा मी वाद घालतो कसं काय? ते वाद होत नाही. दुसरी गोष्ट, आणि मी जर एखाद्याचं वाईट केलं, मी बीजेपीचे सगळे जिल्ह्याचे नेते आणून तुमच्या समोर बसवतो. केदार साठेने किती माझ्याकडनं निधी घेतला, देवरुखला मी किती निधी दिला, राजापूरला मी किती निधी दिला, लांजाला किती निधी दिला, त्याच्यानंतर वैयक्तिक माझ्यासाठी कामाकडे. मी बीजेपी आणि सेना ही वेगळी मानत नाही, जरी कोण मानत असलं तरी. आणि कालची मिटिंग ही पुन्हा एकदा सांगतो ही माझ्यासाठी झालेली नव्हती, अदृश्य माणसासाठी झालेली असेल असं मी समजतो, आणि मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. काहीच बोलायचं नाही. ते पण मिटतील. वाद असणं हे पक्ष जिवंतपणाचं लक्षण आहे. सगळं शांतच असेल तर तुम्हाला आमचं जिवंतपणा कळणार कसा ना. त्याच्यामुळं वाद असतील पण ते महायुतीचं सरकार आणण्यासाठी मिटतील. मी सध्या तरी उद्योग मंत्री आहे, निवडणूक आयोगाचा अधिकारी नाही, त्याच्यामुळे आचारसंहिता कधी लागेल मला माहिती आहे ना. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट जी राज्यस्तरावरची आहे. काल उद्योगपती रतन टाटांचं निधन झालं. मागच्या वर्षी त्यांना जो आम्ही पुरस्कार दिला होता उद्योगरत्न पुरस्कार, तो या वर्षीपासून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार आम्ही केलाय. आणि आम्ही नव्यानं जी इमारत बांधतोय उद्योग भवनाची त्याला सुद्धा रतन टाटांचं नाव द्यायचा निर्णय घेतला. मी मागणी केली चंद्रशेखरन साहेबांकडे, तर बांधणं न बांधणं टाटा समूहाची जबाबदारी. ठीक आहे, चला. बरं, अजून एक माहिती म्हणून सांगतो की आमचे सहकारी या तालुक्याचे उपसभापती सुनील नावले, एक सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती, त्याची आज शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नेमणूक झालेली आहे. संचालक.